आजपासून 5 डिसेंबरपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे भिवंडीत पाणी पुरवठ्यात 10% कपात होणार आहे। पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालाय, याची दुरुस्ती सुरू केली असून याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। त्यामुळे पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचं आवाहन केलं गेलंय। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। काही तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार मेगा ब्लॉक असणार आहे, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगा ब्लॉक नसणार आहे। पश्चिम रेल्वेवर 10 विशेष गाड्या धावणार आहेत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मुंबई सेंट्रल ते भिवानी दरम्यान विशेष भाडे तत्वावर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन धावणार आहे, तर मुंबई उधाना दरम्यान परतीच्या गाडीची मुदतही 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। 6 डिसेंबर ते रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येणार आहे। यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण या स्थानकांचा समावेश आहे। पुण्यात पीएमपीएमएल मध्ये बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। 10 महिन्यात 15,000 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले, त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना 50 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला आहे। सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे। नियम मोडणाऱ्या चालकांना 1,200 रुपयांचा दंड भरावा लागणार असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची देखील शक्यता आहे। आतापर्यंत प्रवाशांच्या तक्रारीनुसार 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। रेल्वेच्या विविध विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी एकूण 11,40,931 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, तर 6,99,416 उमेदवार गैरहजर होते। भरती मोहिमेत सहाय्यक लोको पायलट, स्टेशन मास्टर, ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ अभियंता यासारख्या पदांचा समावेश होता। सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन असलेल्या एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। गेल्या 3 वर्षात भाडेवाढ करण्यात आली नाही असं सांगत एसटी महामंडळानं तब्बल 14% भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे 100 रुपयांमागे 15 रुपये दरवाढ होण्याची शक्यता आहे। मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून जमीन मालकाला वंचित ठेवता येणार नाही असं मुंबई हायकोर्टानं स्पष्ट केलंय। नवी मुंबई शहर बसवण्याच्या प्रकल्पासाठी सिडकोनं अशोक आणि अतुल पुराणिक यांची जमीन घेतली होती। या प्रकरणी त्यांना उर्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले। वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर वीजबिलाची रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे। कोल्हापुरातल्या ऐतिहासिक रंकाळा तलावात लवकरच लाईट इफेक्टसह म्युझिक फाउंटन उभे केले जाणार आहे। यासाठी राज्य शासनानं 5 कोटींचा निधी मंजूर केलाय। यामुळे कोल्हापूरकरांचं मरीन ड्राईव्ह असणाऱ्या रंकाळा तलावाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसणार आहे। समुद्राच्या ओहोटीमुळे उरणमधील मोरा बंदर ते भाऊचा धक्का अशी बोट सेवा दुपारच्या वेळेस बंद राहणार आहे। 4 डिसेंबरपर्यंत दुपारच्या दरम्यान लॉन्च फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। सायंकाळी मात्र ही सेवा सुरू राहणार आहे। मोरा बंदरावर गाळ साचल्यानं सेवा रद्द करावी लागतेय, मात्र हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। इयत्ता 5वी आणि 8वी विशिष्टवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील 9 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे। राज्यात झिका रुग्णांची संख्या 140 वर गेली आहे। सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात असून तिथली रुग्णसंख्या 109 इतकी झाली आहे। त्याखालोखाल अहिल्यानगर मध्ये 11 रुग्ण, पुणे ग्रामीण मध्ये 10, तर पिंपरी चिंचवड मध्ये 6 रुग्ण आढळलेत। सांगली, मिरज, कोल्हापूर, दादर आणि मुंबई या ठिकाणी प्रत्येकी 1 झिकाचा रुग्ण आढळला आहे। मुंबईत दरवर्षी एचआयव्ही रुग्णात वाढ होतीये। एचआयव्ही बाधित नवीन रुग्णांमध्ये 75% रुग्ण हे 15 ते 49 या वयोगटातील आढळून येत आहेत। दरम्यान सध्याच्या घडीला मुंबईत 40,658 एचआयव्ही बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मुंबईत गारठा वाढल्यानं विजेच्या मागणीत घट झाली आहे। विजेच्या दैनंदिन मागणीत 2,500 मेगावॅट पर्यंत घट झाली आहे। गारठा वाढल्यामुळे पंखे, एसी, कूलरसाठी विजेचा होणारा वापर कमी झालाय। सध्या राज्यभरात 23,000 मेगावॅटची मागणी आहे।
महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलाय। येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। मुंबईतल्या आझाद मैदानात संध्याकाळी 5 वाजता हा समारंभ होणार आहे। यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। आझाद मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे। देवेंद्र फडणवीस पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांना जी 24 तासनं प्रश्न विचारलाय। कधी आणि कोण यावर त्यांनी लवकरच समजेल असं उत्तर दिलंय। त्याचबरोबर त्यांना 5 डिसेंबरला शपथविधी होणार का हाही प्रश्न विचारण्यात आला। त्याबाबत मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलंय। महायुती सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। भाजपला सर्वाधिक 25 मंत्रिपदं मिळणार असल्याचं समजतंय। शिवसेनेला 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे। मुंबईतील पक्ष कार्यालयात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। बैठकीत पक्षाचा गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। उद्या भाजपची नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व आमदार आज आणि उद्यामध्ये मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। भाजप विधिमंडळ गटाची उद्या दुपारी बैठक होईल आणि त्यानंतर सरकार स्थापनेला गती येणार असल्याचं म्हटलं जात आहे। एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घेतली ती अमित शहांनी सांगितलं असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। तसंच शिंदे ज्या काही भूमिका घेणार त्याला आम्ही समर्थन करणार असल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। येत्या 2 दिवसात निर्णय होईल आणि मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री शपथ घेतील असं देखील सामंतांनी सांगितलंय। आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधलाय। निकाल लागून 8 दिवस उलटले तरी सरकार बनवलं जात नाही। राज्याचा खोळंबा होतोय, मात्र महायुतीला काही देणं घेणं नाही, हे दुर्दैवी आहे, अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। निवडणूक आयोगानं हेराफेरी केली असून त्यांचं उत्तर द्यावं अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। रात्री 12 वाजेपर्यंत 76 लाख मतं कशी वाढली आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजता 9,99,000 मतं कशी वाढली हे आम्ही निवडणूक आयोगाला विचारलंय, असं देखील नाना पटोलेंनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा दुसरा अर्थ काढू नये अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे। आपण स्वतः तिथे होतो, त्यांचे अनेक फोटो आहेत, मात्र हाच फोटो बाहेर कसा आला असा सवालही त्यांनी केलाय। तसंच मंत्रिमंडळ विस्ताराची फार वाट पाहावी लागणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। ज्या पद्धतीनं मागच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद होतं तोच फॉर्म्युला लागू असायला हवा अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे। दरम्यान याबाबत आमचे वरिष्ठ ठरवतील असंही देसाईंनी स्पष्ट केलंय। शिवसेनेच्या नेत्यांकडून गृहमंत्रीपदाची मागणी करण्यात येते। भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी संजय शिरसाटांनी केली आहे, तर ज्याला उपमुख्यमंत्रीपद त्याच्याकडे गृह खातं हे सूत्र नेहमी बघायला मिळालंय। त्या सूत्रानुसार निर्णय घ्यायला हरकत नसल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे। ईव्हीएम बाबतीत शरद पवारांनी घेतलेल्या आक्षेपावर उदय सामंतांनी टोला लगावलाय। तुम्हाला ईव्हीएमची तपासणी करायची आहे तर करा, अमेरिकेतून शास्त्रज्ञ आणून ती मशीन तपासा असं म्हणत सामंतांनी पवारांना टोला लगावलाय। त्याचबरोबर पैशाचा वापर झाला असेल तर हा मतदारांवर घेतलेला आक्षेप आहे असं देखील सामंतांनी म्हटलंय। 2019 ते 2024 या कालावधीत 5 लाख मतं वाढली, मात्र लोकसभा ते विधानसभेत 46 लाख मतं कशी वाढली असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तरी 46 लाख मतं कुठून वाढली असा प्रश्न करत ओरिजिनल ईव्हीएम मशीन दाखवण्याची मागणी करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंनी केली आहे। लोकसभेत त्यांनी विजय उत्सव साजरा केला आणि आता रडीचा डाव सुरू असल्याचं ते म्हणालेत। ईव्हीएमवर शंका असेल तर आव्हाडांनी राजीनामा द्यावा अशी मागणी परांजपेंनी केली आहे। सोलापूरच्या मार्कडवाडीमधील नूतन आमदार उत्तम जानकर यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलाय। ईव्हीएम प्रक्रियेवर शंका व्यक्त केल्यामुळे मतपत्रिका वापर करण्याचं ठरवलंय, मात्र भाजपच्या समर्थकांनी त्यावर बहिष्कार टाकलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज देवदर्शन कार्यक्रम करणार आहेत। अंतरवाली सराटीमधून ते देवदर्शनाला सुरुवात करतील। जरांगे पाटील आज तुळजापूर आणि पंढरपूर दौऱ्यावर जात असून ते तुळजाभवानी आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतील। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराची राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गंभीर दखल घेतली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबवावेत, तसंच इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास यांची मुक्तता करण्याची मागणी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळ यांनी केली आहे।
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। दिल्लीतील पदयात्रेदरम्यान केजरीवाल यांच्यावर हल्ला झालाय। या हल्ल्यातून केजरीवाल थोडक्यात बचावलेत, मात्र हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नागपुरात दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला तुर्तास हेल्मेट सक्ती नको अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे। याबाबत पोलीस उपायुक्तांना निवेदनही देण्यात आलंय। शहरातील इतर वाहतूक समस्या पोलिसांनी सोडवाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये डिसेंबरपासून द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात होते, मात्र परतीच्या पावसामुळे द्राक्ष छाटणीस उशीर झाल्यानं बाजारात डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होणार आहेत। नाशिक, तासगाव, सातारा, सांगलीमधून द्राक्षांची आवक होत असते। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील कुटासामध्ये कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय। महागड्या औषधांची फवारणी करून सुद्धा अळ्यांचं प्रमाण कमी होत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीस आलाय। त्यामुळे कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करतायत। लातूरच्या औसा तालुक्यात हरभरा पिकं धोक्यात आलेलं आहे। सततच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय। या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषधं फवारणी करतोय, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवून ठेवलाय। सरकारनं निवडणुकीत सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ अशी घोषणा केली होती, मात्र निवडणुकीचा निकाल लागला तरी अजूनही सोयाबीनला भाव दिला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांकडे लक्ष नसून नेते सत्ता स्थापनेत गुंग असल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत। नांदेडमधील लोहगावात एका शेतकऱ्यांना फळबाग लागवड करून चांगलं उत्पादन मिळवलंय। या शेतकऱ्यांना 1.25 एकरमध्ये तैवान किंग आणि सरदार जातीच्या पेरूची लागवड केली आहे। तसंच पाण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केलाय। गेल्या 4 वर्षांपासून ते पेरूची लागवड करत असून पेरूच्या शेतीतून त्यांनी शेतकऱ्याला 8 लाखांपेक्षा अधिकचं उत्पन्न मिळालंय। जुन्नरच्या केळीची आखाती आणि युरोपियन देशात मागणी वाढली आहे। द्राक्ष, ऊस, फळबागा, टोमॅटो आणि पालेभाज्यांनंतर आता जुन्नरची ओळख केळीच्या तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे। तब्बल 500 शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांऐवजी केळीची लागवड केली आहे। तालुक्यातील 350 हेक्टरवर याची लागवड झाली आहे, तर 2 दिवसांपासून जुन्नरची केळी आखाती देशांमध्ये निर्यात होऊ लागली आहे। बीडमधील माजलगावात धरणाचं पाणी शेतीसाठी सोडण्याची शेकापनं मागणी केली आहे। धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून देखील पिकांचं पाण्याअभावी नुकसान होत आहे। तसंच गुरांनाही पाणी मिळत नसल्यानं हे पाणी सोडावं अशी मागणी शेकापनं केली आहे। गडचिरोलीच्या वैनगंगा नदीपात्रात शाळकरी मुलं बुडाली। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 3घांना वाचवण्यात यश आलंय। पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलं बुडाल्याची माहिती मिळते। बेंगाल चक्रीवादळामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फटका बसला होता। कालपासून बंद करण्यात आलेली विमानसेवा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे। यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे।